देवा आता करी उपकार, देहाचा विसर पाडी माझ, तरीच हा जीव सुख पावे माझा. बर्वे केशवराजा कळवाली, ठाव देई चित्ता राखे पायापासी. सकळ वृत्तीशी अखंडित, तरीच हा जीव सुख पावे माझा. बर्वे केशवराजा कळवाली, आस भय चिंता लाज काम क्रोध, तोडावा संबंध यांचा माझा. तरीच हा जीव सुख पावे माझा. बर्वे केशवराजा कळवाली, मागणी ते हेच एक आहे आता, नाममुखी संत संग देई. तरीच हा जीव सुख पावे माझा. बर्वे केशवराजा कळवाली, तुका म्हणे नको वरपंग देवा, तुका म्हणे नको वरपंग देवा. घेई माझी सेवा भाव शुद्ध, तरीच हा जीव सुख पावे माझा. बर्वे केशवराजा कळवाली, विठोबा रखुमारी. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून आपल्या देवतेबरोबर काहीतरी संवाद साधतात. देवा तू आहेस कसा? उपकारी, अपकारी नाही हा देव. मग जर तू उपकारी आहेस, अनेकांच्यावर उपकार करतोस, तसं माझ्यावरही उपकार कर. काय माझ्यावर उपकार कर? माझा आणि माझ्या देहाचा विसर पाड. देहाचा विसर पडल्याशिवाय जीव सुखी होणार नाही हे तुकोबारायांना कळलेलं होतं. म्हणून आमच्या वारकरी संप्रदायामध्ये पहिला जर अध्यास कोणता असेल, अहम देह, त्याचा विसर पाडा म्हटलं. आणि त्याचा विसर पाडल्याशिवाय जीव सुखी होणं शक्य नाही हे मला कळून चुकलं आहे म्हटले. त्यांनी पुढे असं मागितलं आहे, ठाव देई चित्ता राखे पायापाशी. मनबुद्धी चित्त अहंकार हे अंतःकरणाचे 4 भाग आहेत. त्यातलं सकळ वृत्तीशी अखंडित असं घडलं तर मी सुखी होईल. आपल्याकडे काही विकार आहेत बघा. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, आस आहे, भय आहे, चिंता आहे, लाज आहे, काम आहे, क्रोध आहे. हे तुम्हा आम्हाला देवाची सेवा करू देत नाही, प्रतिबंध करतात. मग तोडावा संबंध यांचा माझा. देवा माझ्यावरती उपकार कर, यांचा आणि माझा संबंध तोड म्हटलो. तुझ्याकडे माझा अजून एक मागणं आहे म्हटले. अखंड मुखामध्ये तुझं नाम असावं, वदनी तुझे मंगळ नाम. हृदय अखंडित प्रेम नाममुखी. आणि मला नेहमी संगत कुणाची असावी? संतांची असावी. नाममुखी संत संग दे. माझ्याकडून घडणारी सेवा वरपंगाची नको, विधीची नको, आवडीची. आवडीची भक्ती सुटत नाही, विधीची भक्ती म्हणजे टिकत नाही. दोन्हीतला फरक आहे. म्हणून नको वरपंग देवा, घे माझी सेवा भाव शुद्ध. तरीच हा जीव सुख पावे माझा. बर्वे केशवराजा कळवाली. एकंदर त्या अभंगाचा थोडक्यात भाव आहे. याचं विवरण जर आपण बघितलं तर 1-2 पात्र आहेत, देव आणि भक्त. एक तुकोबाराय ज्ञानोबारायांचं प्रमाण आहे, देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी. माणसं फिरतात ना, देव 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 म्हणून. वार बदलला की लागले फिरायला. फिरू नका म्हण. आहे कसा देव तो? वारकरी संप्रदायामध्ये देवाची लक्षणं करताना 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. उपाधी, कार्य आणि गुण. उपाधी आहे त्याची माया, गुण आहेत त्याचे 6, आणि कार्य आहे भक्त रक्षण, दुष्ट संहार. देवाचं लक्षण झालं. उपकार कर म्हणणारे त्यांचेही लक्षण आहे. ज्यांच्या कुळामध्ये अखंड सेवा आहे. तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात, ते आमचे कुळदैवत पांडुरंग. सनक सनकादिक ही ब्रह्मदेवाची मुलं. एकूण 4 मुलं आहेत. सनक, सनकादिक, सदानंद, सनतकुमार आणि मानलेला 5वा कोण असत? नारद. मानसपुत्र म्हणतात.
हे ज्याचं ध्यान करतात तुकोबाराय म्हणतात ते आमचे कुळदैवत पांडुरंग, तो आमच्या कुळाचा देव आहे. आता कुळाचा देव म्हणण्याचा हेतू जर असेल काय तर प्रत्येकाच्या कुळाचा देव पांडुरंग असेल हे सांगता येत नाही. कुणाचा हेंद्रिय आहे, कुणाचा सेंद्रिय आहे, कोण रोज 33 कोटी देव पूजा करतात, अजून कुणाचा कुठला असेल अष्ट म्हणजे तुमचं वर्णन केलं देव चामुंडा अष्टकोटी कोण आहेत सगळे. सेंद्राचे दैवत केले नवस बोले तयासी, यातला नाही हा देव. वारकरी संप्रदाय असा आहे तो वेदाच्या मनोगताप्रमाणे चालणारा एक संप्रदाय आहे. वेद अनंत बोलीला अर्थ तुकाची साधीला, कोणाशी शरण जावे, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठे नाम गावे. वेदाला सांगितलेलं आहे मी काहीही सांगत नाही म्हणजे तुम्ही काय करा फक्त विठोबाला शरण जा. विठोबा असा भगवान परमात्मा आहे, तो शास्त्रानं सांगितलं आहे, वेदानं सांगितलं आहे. आणि त्या देवतेचा भक्त असल्यामुळं देवा माझ्यावरती उपकार करा, कारण उपकार करा म्हणायच्या अगोदर त्यानं अनेकांच्यावरती उपकार केलेले आहे, सिद्ध आहे ना. म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची. 2 उदाहरणं दिली आहेत. ते अगोदर देवावर काही मंडळींनी अपकार केले त्यांच्यावरही उपकार केला, त्याला देव म्हटलं. माणसं उपकार्यावरती अपकार करतात, देव आणि संत अपकार्यावरती उपकार करतात. कृष्णावतारातलं पहिलं गिऱ्हाईक देवाला स्तनामध्ये विष भरून मारायसाठी गेली होती. कोण आहे ती? मावशी म्हणलं नाही तिला, कारण तिने नातं लावलं होतं. यशोदे तू माझी मानलेली बहीण आहेस, तुला मुलगा झाला आम्हाला सांगायचं का नाही? ते म्हटले हे बघ तू झोपलेला आहे नंतर बघू. तिला वाटलं आपला प्रयत्न फसला. तर देवाने विचार केला जर दारात गिऱ्हाईक आला आहे तर आपल्याला झोपून कसं काय चालेल. देव लागले मोठ्यानं रडायला. परत आली ती, म्हणजे विषयानं भरलेलं स्तन मुखात गाठलं, विषही प्याला रक्तही प्याला. मग तिनं ओळखलं कृष्णा मला सोड. देव म्हटले मी कधीही सोडणार नाही, कारण मी काही तुझ्याकडे आलो नाही, तूच माझ्याकडे आलीस. पण तिच्या हातून देवाच्या हातून मृत्यू आल्यामुळे ज्ञानोबाने म्हटले ती वाया नाही गेली. तिला 4था मोक्ष मिळाला, सायुज्य मोक्ष. एकूण 4 मोक्ष आहेत ना, स्वरूपता, समीपता, सलोकता आणि सायुज्यता. हे मुक्ती म्हटले त्यांनी. सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसू केला पोतने, विषयाचे स्तनपाने मारू आली. ती विष घेऊन मारायसाठी आली होती, तिलाही मोक्ष दिला आहे. आणि 101 शिव्या दिल्या. राजसुयागाचे सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी, कैसा दुर्वाक्य शब्दी निस्ते जिलाशी, ऐशिया अपराधिया शिशुपाळा आपण पाठाव दिला गोपाळा, उतान चरणाची या बाळा ध्रुवपदी चाड. वर्णन केलं तुमचं विश्वरूप दर्शन योगात सगळं वर्णन आहे बघा. 100 शिव्या घेतला, त्याला अंतर्ज्योत देवात विलीन झाले. अजून आढळपदीला ध्रुव आला, अजून उपमंदिरात समुद्र दिला आहे दुधाचा, आणि शुद्ध भाव देखून या गाव सोन्याचा दिला. हे सगळं जर आपण चिंतन बघितलं तर देव हा उपकारी आहे. मग तुकोबारायांनी काय मागितलेलं आहे? देहाचा विसर पाळी माझ, देहाचा विसर पाळी माझ, देहाचा विसर पाळी माझ, देहाचा विसर. देवाचा ऐसा करी उपकार, पावे माझा, करीचा जीव सुख पावे माझा, करीचा जीव सुख पावे माझा, करीचा जीव सुख पावे माझा. जर तरच तुकोबारायांचं बोलणं आहे, जर देहाचा विसर पाडला तर माझा जीव सुखी होईल. असं का म्हटलं असं? शास्त्रकारांनी प्रत्येक शब्दाच्या व्याख्या केलेल्या आहे. जीवाची व्याख्या केली. जीव सुखरूप आहे का दुःखरूप आहे? बोल नका कोणी. जीव हा दुःखरूप नाही तर सुखरूप आहे. विचारसागरामध्ये जीवाची व्याख्या केलेली आहे. बुद्धी
बुद्धी अधिष्ठान चैतन्य, त्या चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला आभास मिळून जीवाची व्याख्या आहे. आभास कोणाचा आहे? चैतन्याचा. पडला आहे कुठं? बुद्धीमध्ये. बुद्धी कशी आहे? जड आहे. आभासाला घेऊन ती बुद्धी कार्य करते, तिचं नाव जीव आहे. मग आभास कोणाचा? चैतन्याचा. चैतन्य कसं आहे? सुखरूप आहे. जीव तरी कसा आहे? दुःखरूप आहे का सुखरूप आहे? सुखरूपच आहे ना. सिद्धांत आहे संप्रदायामधला. शंकराचार्यांचे एक वाक्य आहे, एकमेवा अद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मैव ना पर. श्रुती वर्णन करते ना. श्रुती म्हणजे वेद आहे तो. ब्रह्म सत्य आहे, जगन मिथ्या आहे, जीव हा त्या ब्रह्माचा अंश आहे. मग ब्रह्म सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे. नयन छिंदंती शस्त्रं त्याची व्याख्या केली आहे. जीव हे असाच आहे. पण महाराजांचं एक वाक्य आहे, मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद. त्यानं छंद घेतले, मी माझं मी माझं म्हणून. पहिला अध्यास तर जीवाला कोणता असेल? अहम, मी देह, मी तो देव म्हणायला तयार नाही ना. ज्याच्याबरोबर संगत केली आहे तो शाश्वत आहे का नाशवंत आहे? गुरुजी आमचे एक उदाहरण सांगायचे. मी जास्त उदाहरणं सांगतो आहे पायवारीतली, कारण मी चालणारा वारकरी आहे. ते दिंडी चालली होती. दिंडी म्हटलं की हौशे गौशे नवशे महाराज कोणी असतात. त्या एका गावातून दिंडी चालली. एकटा म्हटला मला यायचं आहे महाराज. आम्ही म्हटलं चल मग, काय घेऊ नको, आम्ही सगळं साहित्य सोबत घेऊन आलो, तू चालायचं काम कर. नाही म्हटलं आम्ही आलो असतो. पण काय झालं मग लोक म्हणले मला एक प्रतिबंध आहे. काय प्रतिबंध आहे सांग, आम्ही ते प्रतिबंध काढतो दिंडीतनं चल. तो म्हटला माझा एक आवडता प्राणी आहे, माझ्याशिवाय राहत नाही, मी घोडा घेऊ का हो? लोक म्हणले त्याचे ते चारा पाणी तुझं तू बघ, घे म्हटले आमचं काय. त्यानं घोडं घेतलं. दिंडी पुढच्या गावामध्ये गेली आणि एकटा आला, हो मलाही पंढरपूरला यायचं आहे, चल म्हटले लोक. नाही म्हटलं मला एक प्रतिबंध आहे. काय प्रतिबंध तुला आणि आहे म्हटले? तर मला जमिनीवर बसता येत नाही, मी गादी घेऊ का? लोक म्हणले तुझी तू घेणार असलास तर घे. त्यानं डोक्यावर गादी घेतली आणि घोडं घेतलं. दोघांना जरा सवय होती ना, ते पाठीमागे राहायचे दिंडीतून. आता घोडवाला म्हटलं जे ते घोडं घेतले, चालायची गरज नाही. तो घोड्यावर बसला आणि त्याच्या पाठीमागून ही गादी घेऊन चालायचं. लोकांनी अर्थ लावला, घोडं बसणारा मालक आहे आणि गादी घेऊन चालणारा त्याचा नोकर आहे. दिंडी पुढे थांबली, विसाव्याला झाडाखाली थांबली. त्यानं गादी पसरून ते आरामात बसला. घोडवाला त्याला ती कुठं बादली घे, ते पाणी आण, त्याला चारा घाल. तिथं लोकांनी बघितलं आणि अर्थ लावला, तो गादीवर बसला आहे ना, तो मालक आहे आणि चारा पाणी घालणारा त्याचा नोकर आहे म्हटले. दिंडी चालायला लागली की घोडवाला मालक म्हणायचे, दिंडी थांबली की गादीवाला मालक म्हणायचे. लोकांच्या पैजा लागल्या. शेवटी त्यांनी विचारलं, एवढ्या दिवस तुम्ही चाललात, तुमच्यापैकी मालक कोण नोकर कोण? ते दोघंही म्हटले, तुम्ही कुणी अर्थ लावला आहात? त्याचा माझा काडी मात्र संबंध नाही, तो एका गावचा आहे, मी एका गावचा आहे. दृष्टांत संपला. जीवाचा देहाचा काडी मात्र संबंध आहे. बळ जीवानं, मी देह, मी महाराज, मी श्रीमंत, मी रूपवान, मी अमुक, मी तमुक, अनादिकालापासून. ही संस्कार किती वर्षाचे आहेत? अनादिकालच्या. मग साधू संत काय करतात? ज्याच्यापासून दुःख जीवाला आहे त्याचं नश्वर पण पटवून देतात. म्हणून एका आईनं वर्णन केलं आहे बघा, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, हा देह नाशिवंत कीटकाचा साधा वरी चर्म घात अमंगल हिता बांधा शरण गाई गोविंद पर्य दे मदाल सोहम जो रे बाला पर्य दे मदाल पर्य दे मदाल
पाहिजे वारकऱ्याला. आता संख्या कमी नाही गावोगाव वारकऱ्यांची, फक्त दिशा परमार्थाची बदललेली आहे. पाठांतर पाहिजे ना महाराज. कुठल्या गावात वारकरी नाही असं नाही, रोज बघतो आहे. फार फार पंढरपुरात तुम्ही कधीही जा, तुम्हाला 8 तास 10 तास दर्शन करायला लागतातच. आचरण आणि अभ्यास काही सांगा, अभ्यास पाहिजे ना महाराज. एका आईनं आपल्या मुलाला पाळण्यात घालून उपदेश केला. बाळा तू भांब्याव नको म्हटले, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातली रे, कृमी कीटकाचा सांधा, रवरव दुर्गंधी रे, अमंगळ हिचा बांधा, स्मरेत्या हरिहरा, शरण जाई गोविंदा. आई सांगते मुलाला. दुर्मिळ आई आहेत महाराज. शास्त्रामध्ये 4 आया होऊन गेल्या. अंजनी, जिजाऊ, मदालसा, चुडालसा. चुडालसे चरित्र जास्त नाही. मदालसे चरित्र आपल्या मालिकेमध्ये आहे. उपजत रांगत रे पुत्रा जाई वनांतरा, बैसोनी आसनी रे पाहे निर्वाणीच्या खोना, प्राणाशी भय नाही तापत्र यचारणा, मग तुझ सौर सुरे पाहे परब्रह्मीच्या खुना. आई सांगते मुलाला, या पोटा कारणे रे काय न करीशी एक, या लागी सोय धरी रे तेही भुलविले लोक, ठाईच नेमियले त्यांचे आयुष्य भविष्य, ललाटी ब्रह्मरेखा न चुके ब्रह्मादिक. आई सांगते मुलाला, काय तिचं संस्कार असते. आता कीर्तनाहून गेलं की प्रत्येक गावामध्ये चौकीमध्ये काय संस्कार आहेत का? आम्हालाच कळणं आपलं पाल्य काय करत आहे. जास्त वाईट महाराज लोकांची वाईट आहे. तू शिकलास म्हणून ठीक आहे. महाराज लोकांच्या मुलांची मी अवस्था सगळं सांगते, ही टेप होते ना महाराज. वाईट अवस्था आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक राहूनच गेले. फार समाजामध्ये आचरण पहिलं महत्वाचं आहे. तुमचं चारित्र्य आचरण त्याच्यावर आहे. आता काल परवा आपल्याकडे 22 तारखेला राम मंदिर मूर्त्या बसल्या ना महाराज अयोध्येमध्ये. ते परवा एकटा वारकरी समोरून आला होता. ते बघितलं, त्याचं शर्ट हे सगळं फाटलं होतं. मी म्हटलं कशान रे हे फाटलंय सगळं. ते महाराज पालखी बसवली, ते राममूर्तीची गावातून पालखी फिरवली. आई वडील बरे आहेत ना? म्हटलं नाही, ते वृद्धाश्रमात आहेत. म्हटलं इकडं पालखी ओढून शर्ट फाडली, तिकडं बाबा आणि आई वृद्धाश्रम. कशाला ओढलीस पालखी? म्हटलं ज्याची पालखी ओढलीस त्या रामानं कधी एक पाय टाकला नाही आई बापाच्या आज्ञेशिवाय पुढं. का ओढलीस पालखी सांग म्हटलं. कपडे फाटस तर. ज्यावेळी महाराज भारत देशातले सगळे वृद्धाश्रम बंद होतील, खरा राम कळला आपल्याला. वाचेतला व्यवहार वेगळा महाराज आणि आचरणातला व्यवहार वेगळा आहे. तुका म्हणे करुणी दावी त्याचे पाय माझी जीवी, बोले तैसा चाली त्याची वंदावी पावली. म्हणून ती आई सांगते मुलाला, असा देह नाशिवंत आहे. साधू संतांनी हे वर्णन केलं आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, देह जाणार जाणार यासे काळोबा खाणार, कार्य नमजसी दगडा कैसे हत्ती घोडे वाडा, लोड बालिस ते सुपती जरा आली या फजिती, अजून तरी होय जागा तुका म्हणे पुढे दघा. सोडून जाणार आहे महाराज तो. याचं वर्णन त्यांनी 13व्या केलंय बघा. 13वा अध्याय हा सगळा अध्याय क्षेत्र योगावरती आहे. देह तो पाचाचे झाले कर्माचे गुणी गुंतले, भव तसेचा की सुधले जन्म मृत्यूच्या, काळा नळाचे तोंडी घातली लोनियाची उंडी, मासी पंख पाकडी तव हे सरे, मृत्यू ब्रह्मयाचा ग्रास करी मृत्यू हरिहरा ते मारी, मृत्यू दुर्जय संसारी सुरा असुरी कापिजी, न्याहाळी पा केवढा पसरला असे चवडा, करून या माझेवढा आकार गजू. हे सगळं चिंतन जर आपण बघितलं तर देहावर सत्ता आहे ती काळाची आहे. म्हणून देह हे काळाचे धन तेथे मनुष्याचे काय या सगळ्या अभंगात आपल्या आयुष्याचा पंचनामा मांडलेला आहे बघा. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा, देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, देवविता नेता नेवविता, येथे याचे सत्ता काही सत्ता नाही. चिकटून बसला आहे महाराज. जीव हा मूळचा मुक्तच आहे. एक तुकोबारायांचा अभंग आहे बघा. मुक्त कासया म्हणावे
बंधनाची नाही ठावी. त्या जीवाला बंधन नाही, तो मुक्त म्हणतोय. आमचे गुरुजी एक उदाहरण सांगायचे, 40 गाढवं होती लोणाऱ्याची. काय वाजले बघा. ती सगळी दिवसभर काम करून तो घरी घेऊन यायचा. आता एवढ्या सगळ्या गाढवांना बांधायला कुठलं साहित्य आणायचं. तो फक्त काय करायचा, त्याच्या दोन्ही पायाच्या भोवतानी हात फिरवायचा. रात्रभर ते गाढव पाय हलवत नव्हतं. त्याला वाटलं काय मला बांधलेलंच आहे. तसं आम्हाला सुद्धा वाटतं आहे, आम्हाला कशांतरी नाही बांधलेलं महाराज. आम्ही मुक्त आहोत. पण अनादिकालचे संस्कार कुणाचे असतील तर पहिला अध्यास कोणता असेल तर देह मी आहे. दुसरा अध्यास आहे देह संबंधी पसारा माझा. म्हणून संत वर्णन करतात, देह अधिकाय खरा देह संबंधी पसारा, बुजगावणी चोरा रक्षणाते भासत असे. जर देहच खरा नाही, देह संबंधी पसारा खरा आहे का सांगा. त्या देहाचं नश्वर पट पटवून देणं हे संतांचं कार्य. लवकर पटत नाही. अनादिकालचे संसार. आमच्या साखरे महाराजांचं एक उदाहरण आहे. एक मनुष्य होता, त्याचा एक नियम होता, एक संन्यासी रोज जेवाय वाढायचा. असं नियम करायचे काहीतरी माणसानं. आपल्याकडे काही नियम नाही महाराज. काही नित्य नियमाविन अन्न खाई तो शिवान तो कवर आणतात. नियम पाहिजे ना. मग ते संन्यासी रोज एक जेवाय वाढायचा. त्याला एक दिवस कोणी संन्यासी भेटला नाही. तो फिरत फिरत मंदिराकडे गेला. एक संन्यासी बसले होते. महाराज माझा एक नियम आहे. ते म्हटले काय नियम आहे. तर एक संन्यासी जेवाय वाढायचा. चला म्हटले. चला म्हटला. तो मनुष्य पुढं, संन्यासी पाठीमागून. दोघं त्यांच्या घरी आले. दोघांनाही पात्र वाढली. वाढा आल्यावर संन्यासी निघून गेले. तर मनुष्य म्हटलं महाराज निघाला. हो हो निघाला. असं कसं महाराज, तुम्ही जेवला नाही. नाही म्हणले, तुझ्या घरी जेवण करण्याची मला परवानगी नाही. मनुष्य म्हटला तुम्हाला मी विनमुख जाऊ देणार नाही. मी जेवणार नाही. का जेवणार नाही याचं कारण सांगा. ते तुला पटणार नाही. जा. तो मनुष्य म्हटला पटो न पटो पुढचा भाग आहे. तुम्ही सांगा तरी अगोदर. संन्याशाने सांगितलं, तुझी पत्नी ती पत्नी नसून पिशाची आहे. काय पूर्वी घडलं होतं. तो म्हटलं हो घडलं होतं. काय घडलं होतं सांग. निघून गेली होती. पुढं सांग म्हटले. स्मशानाच्या अलीकडे ती उठून बसली. तिथलं पिशा तिच्या अंगावरती बसला आहे. ते म्हटले मी संन्यास आहे, मला कळतं आहे. ती सावली पडत नाही, टाचा उलट्या आहेत, निघून जा ना. तो मनुष्य म्हटला आत्तापर्यंत महाराज मी जो घरी होतो तो पत्नी म्हणून होतो. तुम्ही सांगितलं आता कोण आहे ते. पिशाच. मला घरी घालवू नका. तुम्ही जाल तिकडे मी येतो म्हटलं. संगत सोडा असं म्हणावं लागलं नाही. आपोआप सुटली. तसं साधुसंत काय वर्णन करतात, जो देह तुम्हा आम्हाला अनादिकालापासून मिळाला आहे तो कोणीही शास्त्रकार शाश्वत सांगाय नाही. ज्या क्षणी त्याची संगत सुटल त्याच वेळी हा सुखी होईल. मग संगत सोडायची कशी सांगा. त्याला काही प्रमाण आहे. आमच्या डोंगरामध्ये महाराज गौरीच्या महिन्यामध्ये वड्या करतात ना. वड्या कसलं पान ते सारखं पाण्यात बुडवून काढायचं. पाण्यात बुडवून काढायचं. स्पर्श करून घेत नाही पाणी. देहात राहायचं. देहाचे धर्म आपल्या अंगी लागून घ्यायचे नाहीत. मग मी व्यवहारी वर्तत असेल जेवी जळा आत पद्मपत्र पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती तैसे असावे संसारी जोबरी प्राक्तनाची दोरी वस्तीकर वस्तीशी आला प्रातकाळी उठवून गेला तैसे असावे संसारी. असं वर्णन केलं. त्यांच्यात गुंतून नाही पडत. देहात राहायचं. पण देहाचं नश्वरपण आपल्याला पटल्यामुळं तो कधीही आपला सोडून जाणार आहे असं आपल्याला कळलं पाहिजे. देवाला म्हणतात तुकोबाराम महाराज की तुम्ही माझ्यावरती उपकार करा. तो देह आहे ना त्याचा पहिल्यांदा मला विसर पाडा आणि त्याचा विसर पडल्याशिवाय तरीचा हा जीव सुख पावे माझा बरवे केशवराजा कळू आले. मला कळून चुकलं म्हटलं. त्यांनी पुढे असं वर्णन केलं आहे. ठाव देई चित्ता राखे पायापाशी. एक अंतःकरण चतुष्टय म्हणून आहे बघा. मन बुद्धी चित्त आणि अहंकार. अंतःकरणाचे एकूण 4 भाग आहेत. मन तेच बुद्धी, बुद्धी तेच चित्त आहे आणि त्याला मी असं म्हटलं त्याला अहंकार म्हटलं. ही सगळी चंचल आहे. काही शास्त्रकारांनी देहाचे प्रकार पाडले. आता मगापासून जे वर्णन चाललं आहे तो हा देह आहे. पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मेळ लाविला सबळ अहंकार त्या पाठी. असं वर्णन केलं त्यांनी. आप तेज पृथ्वी वायू आकाश या पंचमहाभूतांचा गोंधळ म्हणजे हे शरीर आहे. या शरीरात राहणार दुसरं एक शरीर आहे. त्याला सूक्ष्म शरीर म्हटलं. अजून त्यात एक राहणारं शरीर आहे त्याला कारण शरीर म्हटलं. कारण शरीराचा ज्ञानानं अत्यंत अभाव होतो. सूक्ष्माचा ज्ञानानं बाध होतो आणि या शरीराचा आयुष्य संपल्यानं नाश होतो. मग ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 5 मनबुद्धी या संघातला मिळून सूक्ष्म शरीर म्हटलं, लिंग शरीर म्हटलं, अर्जुन वासनारूपी शरीर म्हटलं. परमार्थ करणे त्या शरीराचा धर्म आहे. हे काय असून नसल्यासारखं आहे. महाराजांनी जी गाथा लिहिली ती कुणाचं तरी ऐकून
वाचून पाठ करून नाही, अनुभवात. कशा अभंग आहेत बघा गाथ्यामध्ये, हे बारीक नजरेनं वाचायला पाहिजे ना. आता वाचन संस्कृती लोप पावत चालली. हाच अभंग एका गावात घेतल्यानंतर ती मोबाईलमध्ये बघून ती पोरं म्हणायची, देवाचा विसर पाडेल. महाराज म्हटले देहाचा विसर, ते म्हटले मोबाईलमध्ये छापले देवाचा विसर पाडेल. प्रकाशन तरी कुणाचं आहे बघायला पाहिजे ना. प्रकाशक योग्य असेल तर वाङ्मय प्रसिद्ध होतं. महाराज आमच्या साखरे संप्रदायामध्ये काना, मात्रा, वेलांटी, उकार 10 वेळा बघून मग ग्रंथ छापले जातात. देह दिला देवे भोजना म्हटला, संपला विषय. महाराज एक मात्रा दिला की बस. जबाबदारी जास्त आहे प्रकाशकावर. महाराज मुद्दाम तुम्हाला सांगावे. म्हणून तिने गाथा कशी लिहिली आहे बघा. एका गावातून महाराज चालले होते. त्या गावातून दिंडी चालली होती आषाढीला. बरेच आबाल वृद्ध, यारे यारे, लहान थोर सगळे चालले होते. महाराज म्हटले बहुतेक पंढरपूरला चालले थोडं. मग आपण त्यांच्या पाठोपाठ दिंडीच्या गेली. दिंडी गावाच्या विशीतून बाहेर पडायला त्या दिंडीमधले एक पत्ता घेऊन एक माऊली आपल्या घरी आली. कशाला घरी आली असेल महाराज म्हटले, काय करते घरी बघू म्हणून ती घरी गेली त्यांच्या. ती घरात ती माऊली सांगते आहे, अवा चालली पंढरपुरा, विशीपासून आली घरा. काय काय लिहिलं पुढं बघा. परिसग सुनेबाई, फुटके पाळी जतन ठेई, भिक्षुक आल्या घरा, सांग गेली पंढरपुरा, मुसळ जाते होन, तेथे माझे गुंतले मन, अवा चालली पंढरपुरा. सगळं वर्णन त्या अभंगात केलं आहे. म्हणजे ती पंढरपूर जाताना सांगते आहे, मुसळ आहे घरात, जाता आहे, होन आहे, त्याचं माझं मन गुंतलं आहे, मी कशी काय जाऊ पंढरपूरला. हे बघा, मी पंढरपूरला गेल्यानंतर कोणी भिक्षुक जरा आला, या घरची मालकीन पंढरपूरला गेली म्हणून सांगा. सगळं सांगितलं आणि ती पत्ता घेऊन माऊली दिंडीमध्ये होती. रोज चिंतन होतं चित्तामध्ये. कधी एकदा दशमी होते, वाकरीचं रिंगण झालं, एकादशीचं 12 वाजले की आपलं गावाला जायला बरं. रोज चित्तात विचार आहे. आणि घरची मंडळी चित्तात विचार करतात, आज दशमी आहे, आमचं पताक आणि आमचं माणूस कुठं असणार. वाकरीवरती का असना, आमची माऊली त्या सोहळ्यामध्ये आहे. यांच्या चित्तामध्ये तिथले विचार आहेत. आणि इकडे विचार चालला आहे, आता उगवलं दिवस एकादशीचा, नगरप्रदक्षिणा झाली रात्री 12 वाजता. इकडे विचार चालला आहे घरच्याकडचा, घरच्यांचा विचार चालला आहे वारीमधला. वारी घडली कुणाला. मग परमार्थ चित्ताचा असावा. महाराज देवाकडे साधू संतांनी बाकीचं काही नाही मागितलं. माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे राहे ऐसे कधी काहे, राहे ऐसे कधी धरोनिया बाहे, धरोनिया भवहातारी दातारा, भवहातारी दातारा, चतुरा तो शिरोमणि, चतुरा तो शिरोमणि, चतुरा तो शिरोमणि. भवहातारी दातारा, माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे कधी पायी, धरोनिया बाही, भवहातारी दातारा. त्या बरेच भोपाळ्यामध्ये असे अभंग आहेत. माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही, भवहातारी दातारा, चतुरा तो शिरोमणी. देवाकडे मागून मागितलं. अजून एक अभंग आहे बघा. चित्ती तुझे पाय, डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, हेच एक तुम्हा मागतो मी दातारा. देणार आहेस ना, माझ्यावरती उपकार कर. माझ्या चित्तात तुझं पाय असावं, डोळ्यात रूप असावं आणि अखंड मुखात तुझं नाम असावं. याच्या पलीकडे काही नको असं मागणारे तरी संत महात्मे आहेत. म्हणून त्यांनी वर्णन केलं आहे, ठावदी चित्ता राखे पायापाशी, सकळ वृत्तीशी अखंडित. असं घडलं तर तरीचा हा जीव सुख पावे माझा, बरवे केशवराजा कळू आले. याच्या पुढे त्यांनी वर्णन केलं आहे, आपल्याकडं विकार आहे. अखंड अध्याय लिहिला आहे विकाराविषयी. त्याला रिपू म्हणून शब्द आहे. रिपू म्हणजे शत्रू, परमार्थ प्रतिबंधक दोष आहे.
आणि ते कुठं कुठं त्यांनी 6 सांगितले. एक दैवा असुर संपत्ती योग म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय आहे 16. ज्ञानकांडाचा कळसाध्याय म्हणून 15 आहे. ऊर्ध्वमूलम मधशाखम असं वर्णन केलं त्याचं. आसुरी संपत्ती 6 आहेत दोष, दैवी संपत्ती 26 गुण आहेत. पण 26 गुणांना आसुरी दोष भारी पडतात असं आहे. म्हणून ते कोण कोण आहेत बघा. आस, भय, चिंता, लाज, काम आणि क्रोध. आस म्हणजे आशा, असावी का नसावी अशा हे चरित्र आहे बघा. कोणतरी एक राजा होऊन गेला, अंबऋषी राजा. त्याने एक व्रत केलं होतं. त्या व्रताच्या मोबदल्यामध्ये भगवंताने 10 अवतार घेतले. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, तुळशीहार गळा हे अवतार आहे. त्यापैकी एका अवताराचं चरित्र आहे. प्रल्हादाचा नातू, विरोचनाचा मुलगा बळी, त्याचे गुरु शुक्राचार्य. त्यांचं असं म्हणणं होतं 100 यज्ञ केले इंद्रपद प्राप्त होतं. इंद्रपद प्राप्त केलं की सगळे 33 कुळदेव आपल्या ताब्यात आले. त्यांनी यज्ञाचा आरंभ केला. 99 यज्ञ पूर्ण झाले. 100वा आरंभ केला. इंद्र भेदरला. विष्णू आणि रावणासारखं परत संकट येते म्हणजे सगळे देव ताब्यात जाणार, काय करायचं. यज्ञ बंद पडला पाहिजे. विष्णू म्हटले तू काही चिंता करू नकोस. देवाने वामनाचं रूप घेतलं, ब्राह्मणाचं. बळी तू राजा आहेस ना, मी एक याचक आहे. पूर्वीचा काळ असा होता, काही जरी याचकानं मागितलं तर राजाने त्याला द्यायचं. आताच नव्ह आहे हे, पूर्वीचं उदाहरण नाही. आता तुमचं सगळे याचकांना काढून घेतील जातील राजा घेऊन, हे आताच नाही, पूर्वीचं उदाहरण आहे. राजा त्याला म्हटलं आहे याचकाचं संपूर्ण काय असेल ते देणं त्यांनी द्यावं लागतं. मी याचक आहे मला दे ना. तो बळी द्यायसाठी उठला होता. त्याचा गुरु शुक्राचार्य म्हटले बळी थांब, अरे याचक नाही हा विष्णू आहे, आपला यज्ञ बंद पडायसाठी आलेला आहे, याला काही द्यायचं नाही. बळी विचार करतो आहे गुरुजी याने एवढे अवतार घेतले, अवताराच्या राशी, कुणाकडनंही मागायसाठी गेला, दारात माझ्या आलेला आहे, मी भाग्यवान आहे, खरोखर जर देव असेल मी याला देणारच. तो देवरूपी याचक म्हणतो बळी मला वचन द्या. मग ते हातावर पाणी सोडलं, संकल्प सोडल्यावर हा आबळा एवढा झाला. 3 पावलं पृथ्वी दान मागितली, दिली जाणून सांगितलं. 2 पावलात पृथ्वी पूर्ण केली. 3रा ठेवू कुठं सांग, माझ्या डोक्यावर ठेवून सांगितलं. त्याला पाताळामध्ये घातला. बळीचा यज्ञ बंद पाडला. इंद्राचं पद तसंच राहिलं. पण नाथ महाराज भागवतामध्ये म्हटले आशा उपजली अनंताशी, त्याला आशा सुटली नाही. नीच वामनत्व आले त्याशी, आशेने दिन केली देवासी, कथा कैशी इतरांची. 3 पावलं पृथ्वी दान मागायची आशा जर इंद्राला म्हणजे देवाला सुटली नाही तर बाकीच्यांचं काय नाही. नाही सगळे आमचे जे जन्म आहेत सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, इंडता दिशासीन पावला, इंडता दिशासीन पावला, माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा, जीव माझा, माझे स्वहित नदी कोणी, माझे स्वहित नदी कोणी, माझे स्वहित नदी कोणी, माझे स्वहित
क्षण एक मुक्ती अन्य नाही केला हिंडता दिशासीन पावला माझे मोहित माया देशी माझे सोहित नेनती कोणी माझे सोहित नेनती कोणी अनंत जन्म गेले आशेवर किती जन्म झाले गणित नाही ना एवढे जन्म गेले आशेवर सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशासी न पावला माया वेष्टीला जीव माझा माझे स्वहित नेनती कोणी किती जन्म गेले अनंत मग आशेजवळ सुख आहे का दुःख आहे काय अनुभव आहे सुटत नाही ना ज्ञानोबांचं नव्या अध्यायामध्ये एक उदाहरण आहे बघा प्रत्येकाचा आहार हा वेगळा आहे फार बारकावा शास्त्र सांगतं मनुष्याला कळलं नाही जो प्राणी जिभन पाणी पितो आहे त्यालाच मांसाहार करण्याची परवानगी आहे मनुष्य जिभन पाणी पित नाही ना एवढं चिंतन आहे कुत्र्याला सोळे दात आहेत वाघाला सोळे दात आहेत प्रत्येकाचा आहार हा भिन्न आहे ज्ञानोबा म्हणतात सर्पाचं खाद्य बेडूक आहे बेडकाचं खाद्य माशी आहे त्या सर्पानं बेडकाला पकडलेला आहे निम्मा अर्धा बेडूक सर्पानं गिळलेला आहे 5-10 मिनिटांमध्ये बेडकाचं आयुष्य संपणार आहे दोघांची झोंबी चाललेली आहे समोरून माशी गेली आता वास्तविक बेडकानं ओळखावं आयुष्य संपलेलं आहे पण त्या सर्पाला ओढत नेऊन माशी खातो एवढ्या संकटातून त्या बेडकाला माशी खायची आशा सुटली नाही आता ते ज्ञानोबांचं उदाहरण कसं आहे बघा सर्प म्हणजे काळ आहे बेडूक म्हणजे तुम्ही आम्ही आहोत आता आमचं आयुष्य संपलं का वाढत चाललंय काळ्याची पांढरी झाल्यावर ओळखावं आपण संपलं आयुष्य आणि ते साखरे महाराज म्हणतात पहिल्यांदा केस कानावरचे पिकतात आणि कानात सांगतात हे बघ तुझं आयुष्य संपले बरं अजून आम्ही काळी झाली तरी पांढरी आणि काळी करतोय ती आणि पांढरी होत्यात आणि काळी करतात वास्तविक निसर्ग असावा असं सिद्धांत आहे पण काय लोकांना आपल्या मनाप्रमाणे करतात तो भाग वेगळा आहे म्हणजे त्याला दरदूर सापे गिळजतो आहे उभा माशी लागी वेटाळी जिभा तैसे प्राणी कवनी लोभा वाढविती तृष्णा आहा कटकटा उकटी हे मृत्यूलोकीची उपराटे अजून एक आमचे गुरु उदाहरण सांगायचे एक शेतकरी होता दिवसभर कष्ट केलं घरी चालला होता त्याने पाठीमागे वळून बघितलं त्याच्या पाठी वाघ लागला होता वाघ म्हणजे पळत चालला पळता पळता पडक्या विहिरीत पडला गमतच पुढं होती त्या विहिरीमध्ये एक वडाची पारंबी डोंबत होती तिला पकडलं पाठीमागून वाघ आला विहिरीच्या काटा उभं राहिला आता पारंबी सोडून खाली जावं तर खाली काही विहिरीत पाणी नव्हतं भला मोठा एक नागोबा होता खाली जावं तर नागोबा वर यावं तर वाघोबा अडचणीत आला तरी सुद्धा त्या वडाच्या पारंबीला एक फार मोठं काय होतं आग्याभू ते यानं पारंबी पकडल्यामुळे ते हल्लं त्यातून मधाचा थेंब थेंब खाली तो माझ्या मुखात कसा पडल ती पारंबी इकडं फिरवायचा तिकडं फिरवायचा एवढ्या संकटातून मध खायची आशा सुटली नाही असे जवळ दुःख आहे असे पाशी नाही सुख असे पाशी परम दुःख अशा जैसे दुःखाते व्याली निंदा दुरिते हे असो दैसे दैन्या ते दुर्भगत्व मग भगवंता जर ती अशी आशा असेल तर त्या आशेचा माझा संबंध तोडा नव्हता आस भय एकूण भागवतामध्ये 9 प्रकारचे भय सांगितले भोगी रोग भयम कुलीच्युती भयम रूपी जराया भयम शास्त्रीवाद भयम काही कृतांतात भयम भयाचे प्रकार आहे रूपवनाला जरेचं भय आहे श्रीमंताला चोरीचं भय आहे एका पंडिताला दुसऱ्या पंडिताचं भय आहे अजून कायानाम शरीराला काळाचं भय आहे रूपवनाला जरेचं सगळे प्रकार आहेत ना भयाचे सगळ्यांच्या पाठीमागे एक भय आहे परवा एकाच्या घरी सेवा होती त्या आतल्या बाजूला जेवायला गेलो तर ते एकटा झोपला होता असं तिजोरीला पाय लावून म्हटलं असं कायमच पाय आहेत का तर होय म्हटले ते कायमच पाय आहे म्हटलं खाली कधी नाही घेतली म्हटली पैशाला तिजोरी भरलेली आहे त्याला वाटतं कोणतरी चोरीने घेऊन जाईल रात्रंदिवस ते असं पाय लावून तिजोरीला झोपला चोरीचं भय आहे ना श्रीमंताला
रूपवानाला जरेच भय आहे. सारखं माणसं आरसा करतात. काही काही माणसं कीर्तनकार आमची लोक सगळं आरसा आणि सगळं बॅगच घेऊन सारखं काढायचं आणि बघायचं. रूपवानाला जरेच भय आहे, श्रीमंताला चोरीच भय आहे, भोगवानाला रोगाचं भय आहे. शुगर असेल साखर खाली तर रोग निर्माण होतो ना. भोग घ्यायचा नाही महाराज. आणि शेवटचं भय आहे काय कृतांतात भयम, म्हणजे कायानाम शरीराला काळाचं भय. असा एकच वर्ग आहे वारकरी संप्रदाय. भीत नाही काळाला तो. काळ देहाशी आला खाऊ, आम्ही आनंदेना चोगाऊ. काळ गुलाम सलाम करील, तुझ्या घरी राबतो. जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. काळ गुलाम सलाम करी, वर्णन केलं त्याचं. आम्ही आनंदे नाचू गाऊ म्हटलं. म्हणजे आम्हाला काही काळाचं भय नाही, कारण काळाची सत्ता ही देहावरती आहे. आम्ही कोण आहोत? मी वासुदेव नाही तुझा आणि कमागुदा, नाही तुझा आणि कमागुदा. वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. विचारा अंती मी कोण आहे आपल्याला कळू येईल. मी कोण आहे स्वरूपानं देव आहे ना. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. आहे ठाऊक सभागिया संता, नाही तुझा अनेक मागुता काम. म्हणजे मी जर वासुदेव आहे, मी जन्माला येत नाही, मी मृत्यू पावत नाही, मी अज आहे, अव्यय आहे, अमर आहे, अशी अनुभूती यायला पाहिजे. म्हणून भय निघून जाईल. म्हणून तुकोबारायांचं म्हणणं आहे आस भय चिंता असावी का नसावी चिंता. एक सुभाषकारांचं वाक्य आहे, सजीवा दहती चिंता, निर्जीवा दहते चित्ता. निर्जीवाला अग्नी जाळतो आणि सजीवाला चिंता जाळते. चिंतावान मनुष्य पालीसारखा असतो. आमचे गुरुजी एक उदाहरण सांगायचे. एक राजा होता आणि त्याचा पिस्तळलेला एक हत्ती होता. राजानं सांगितलं, माझा हत्ती शिपीला धरून कुणी खाली बसवायचा, त्याला 1 वर्षभर माझ्या दरबारात मोफत जेवण. कुणाला नाही जमलं. ते काही मुलं बसलेली होती. ते म्हटले तर संन्यासी एक आले होते. संन्यासी महाराज, कशाला मधुगिरी मागता? हा समोर हत्ती आहे ना, एकदा शिपीला धरून तुम्ही खाली बसवा, तुम्हाला मधुगिरी मागायची गरज नाही. 1 वर्षभर मोफत जेवण मिळतं. संन्यासी आडदांड होते. धरला हत्ती शिपीला खाली बसवलं. मुलं म्हटले, राजेसाहेब 1 वर्षभर यांची व्यवस्था करा. राजा म्हटला, संन्यासी तुम्ही देवध्यानी आहात, महाराज आहात. माझ्या वाड्यात एक देवघर आहे. त्या देवघरात तुमची व्यवस्था केली जाईल. तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ 5 पक्वान जेवण मिळेल. फक्त माझं एकच काम करायचं, देव्हार आहे, देव्हाऱ्यावरती एक समय आहे आणि समय तेवढी ती वात लावायचं काम करायचं. तो संन्यासी वर्षभर विचार करायचा. नजर चुकणं 1 दिवस जर ही वात समय लावायची विसरली तर राजा शिक्षा काय करणार? शिरच्छेद करणार. म्हणून त्याला रोज चिंता होती, कसली? समय लावायची. 1 वर्षानंतर तो पिसळलेला हत्ती त्याला खाली बसवता आला नाही. कोणती चिंता होती? समय लावायची. आपल्या पाठीमागे चिंता काय काय ते आपला आपण विचार करायचा. सुखाला हेतू आहे का दुःखाला हेतू आहे? चिंता दुःखाला हेतू आहे. म्हणून महाराज म्हणतात, त्या चिंतेचा माझा विषय तोडा. आस भय चिंता लाज का मग क्रोध. लाज असावी का नसावी? काय अनुभव आहे? जिथं असावी तिथं माणसं नसावी म्हणतात, जिथं नसावी तिथं असावी. कळले का नाही? अजून येता का मंदिरामध्ये कीर्तन आहे, महाराज आयुष्यात मंदिरात गेलो नाही, कसं जाऊ? लाज वाटते. ज्ञानोबा तुकोबा म्हणतात, लाज तेवढी नारायणी वाकडी वाणी पोरापे. एकाचा मुलगा खट्टाळ असतो, बाबा मला घोडा दे. तो म्हटलं, अरे कुठून घोडा आणू? तुम्हीच घोडा व्हाल. मग तो घोडा होतो बाप. तो मुलगा वर बसतो, वरून लाता घालतो. तिथं काही वाटत नाही, पण मंदिरात गेलं तर लाज वाटते. नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञान दीपला हो जगी. कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्राय चित्ताचे. निर्लज्ज होऊन कथा कीर्तात नाचावं. लाज प्रतिबंध करते आहे.
म्हणून लाजेचा माझा संबंध तोडा म्हटलं. आणि अशी एक दोन बडी मंडळी आहेत, काम आणि क्रोध यांचा माझा संबंध तोडा म्हटलं. जीवनामध्ये खरे घातक कोणी असतील? दोन आहे. त्यांचं वर्णन 3ऱ्या अध्यायामध्ये आहे, 7व्या अध्यायामध्ये आहे, 9व्या अध्यायामध्ये आहे. आणि अखंड अध्याय कोणता असेल? 16वा अध्याय. 3ऱ्या अध्यायात कसं वर्णन केलं आहे? काम येश क्रोध येश रजोगुण असमुद्भवा महाशनो महापापमा विद्य नमीह वैरिनम. हे ज्ञान निधीचे भुजंग विषय धरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक जे. हे अजून वर्णन केलं त्यांनी. आगीविन पोळीती चिखलीविन रोविती पाशिकविन गोविती. हे कवनाजोगे न होते अतोटपणे वस्ती चैतन्याचे शेजारी ज्ञानाचे एकाहारी. हे महामारी आवर्तीना वर्णन करते. हे जर एकदा खवळले सोडले नाही महाराज कुणा कुणाला. त्यांची यादी भागवतामध्ये आहे बघा. मज कामाचे निघाये ब्रह्मा कन्येशी धरू जाय. पराशरादी झाले काय भोगिली पाही दिवा दुर्गंधा. विष्णू वृंदेच्या स्मशानी धरणे बैशे विषय ग्लानी. अहिलेची कहाणी विधी पुराणी वर्णिजी. नारदो नायके माझी गोटी त्याशी झाली पुत्रसाठी. माझी साहोशके काठी ऐसा बळी सृष्टी असे ना. वारकरी संप्रदायामधलं पहिले जर भेद कोणता असेल तर कामापासून आली. म्हणून नाथ महाराजांनी एक चिरंजीव पद लिहिलं आहे. चिरंजीव पद वैभव वाचतोयस ना. भांडण आहे ते इथं आहे महाराजांचं. साधकाला धोक्याची घंटा म्हणून 42 ओळी आहे. तेव्हाचा म्हणजे कळतो त्यात काय काय लिहिलं आहे ते. कुणाचा परमार्थ कुठं तटला आहे, पुढं कुठं गेला आहे बघा. तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगून मी पुढे जातो. पराशर मुनी नावेतून प्रवास करत होते. नाव चालवणारी मुलगी होती. त्या मुलगीला बोलले. ती मुलगी म्हणते, हो तुम्ही ऋषी आहात ना, आणि दिवस तर आहे ना. तपस सामर्थ्यानं दिवसाची रात्र केली. मुलगी शरत झाली पर काम जिंकता नाही. दिवसाची रात्र करतात म्हणून त्यांचं काही अभंग आहेत बघा. साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावी अंतर्बाह्य. लोलुपता काय निद्रिती जिनावी भोजन करावे परिमित. एकांती लोकांती स्त्रियासी भाषण. एकांती लोकांती स्त्रियासी भाषण. प्राण गेल्या दान, प्राण गेल्या दान करू नये. लोलुपता काय निद्रेते दिनावे. लोलुपता काय निद्रेते दिनावे. लोलुपता काही अभंग जर आपण बघितले कसे लिहिले आहेत बघा. अभंग एकांती लोकांती स्त्रिया भाषण. प्राण गेल्या जाण करू नये. तुका म्हणे आयशा साधनी जोर आहे तोची ज्ञानला हे गुरुकृपा. त्याला गुरुकृपा होईल, ज्ञान प्राप्त होईल. साधने तरी हीच दोन्ही जो कोणी साधेल. परद्रव्य परनारी यांचा धरे विटाळ. फार वर्णन केलं आहे महाराज. अनेकांची फजिती आहे. विष्णू वृंदेच्या स्मशानी धरणे बैशे विषय ग्लानी. अहिलेची कहाणी विधी पुराणी वर्णिजी. आता अखंड भजन्या होता. नारद आमच्याकडं कसला विना. आम्ही लोकांना सांगतो महाराज हे बघा ती यादी करा. सुभाष महाराज यादी करा आणि मंदिरात चिकटा. अमुक तासभर अमुक तासभर. आम्ही घेतच नाही ना महाराज. आमच्याकडं फक्त पंचपदीसाठी 5 मिनिटं विना. अखंड भजन्या नारद. स्वर्ग मृत्यू पातळामध्ये फिरणारा. आमचे साखरे महाराज सांगतात चालतं बोलतं वर्तमानपत्र म्हणजे नारद. गेला द्वारकेत फिरत फिरत भगवान परमात्मा मध्ये बसले होते. 16,108 सभोवती होत्या. त्याच्या मनी मानसी असे विचार आले, याला एवढ्या आम्हाला एक नसावी का, बरोबर आहे का. देवाने त्याचं मनोगत जाणलं. ये म्हटले नारदा तुला मी कुठं शोधून ये, यातलीच एक घेऊन जा. कळावं का नाही. पण माझी एक अट आहे म्हटले, ज्या ठिकाणी मी नाही तिथली घेऊन जा. आता देव जळीस्थळी भरला. ते काम असल्यामुळं बुद्धीमध्ये 16,108 घरं फिरला आणि आंघोळला गेले. आमचे कबीर महाराज म्हटले, नारद की तो भई नारदी औरत मागे दान. भूत लागले नारदाला
किती पोरे झाली त्याला 60 पोरं. कामाचा प्रताप आहे. नारदाला नाही सोडला, ब्रह्मदेवाला नाही सुटला, अजून विष्णू नाही सुटल्या, सुटल्यांची यादी आहे. खेळिया माझी हनम्या शहाणा तो न पडे काम व्यसनी रे, कामच नाही क्रोध जे कैसा ते कैसे भांडण रे, रामागड्याची आवडी मोठी म्हणून लंके पेने रे. मारुती आहे. त्यांना दोन पदव्या आहेत. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटामध्ये दावाव्या सुभटा. शूर आणि 2 पद वापरले. एक काळावर विजय मिळवला, एक कामावर विजय मिळवला. आज मृत्यूलोकामध्ये एकूण 7 जण चिरंजीव आहेत. अश्वत्थामा बलिर व्यासो हनुमानशे विभीषण, कृपा परशुरामशे सप्तेने चिरंजीविना. चिरंजीव आहे आणि काम नसल्यामुळं कामावर विजय काळावर विजय असा असणारा मारुती आहे. एक चुकला आहे. ब्राह्मणाची पोर एक खेळाशी भ्याले, 12 वर्षे लपाले रे, कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे. कोण आहे तो? शुकाचार्य. तेवढं चरित्र आहे शुकाचार्यांचं, महिनाभर सांगून संपणार नाही. आईच्या उदरातून बाहेर पडले, अरण्यात गेले, त्याने अनुष्ठान मांडलं. इंद्राला वाटलं याला जर देव प्रसन्न झाला आणि माझं पद जाईल ना. इंद्रानं स्वर्गातून एक अप्सरा पाठवली. तिला सांगितलं काही झालं तरी शुकाची तपश्चर्या भंग पावली पाहिजे. ती डोळे झाकून शुकाचार्य बसले होते. नृत्य गायन केलं, पैंजण वाजवलं, बांगड्या वाजवल्या, मंजूळ आवाज काढला. हे 1 तास सगळा कार्यक्रम झाला. नाही काय महाराज चालली होती. जाताना म्हटले ओ शोक म्हणे. म्हटले बोला. मी कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. कोण आहे सांग ना तू. मी स्वर्गातली अप्सरा आहे, माझ्या शरीरामध्ये कस्तुरी आहे, तिचा सुगंध पसरतो आहे. डोळे तरी उघडून बघायचं का नाही? मग शुकाचार्य म्हटले हे अप्सरे तू स्वर्गामधली आहेस, तुझ्या शरीरामध्ये कस्तुरी आहे, तिचा सुगंध पसरतो आहे. या सगळ्या गोष्टी जर मला अगोदर कळल्या असत्या मी तुझ्याच पोटी जन्म घेतला असता. याला म्हटलं आहे वैराग्य. टिकतील न वैराग्याला महाराज. म्हणून सालो मालो मंबाज गोसावी रामेश्वर भट्ट या सगळ्या मंडळींनी तुकोबाराय भंडाऱ्यावरती गेले होते. त्या ठिकाणी एक परस्त्री पाठवली. तिला बघून तिने अभंग लिहिला आहे. जाय होतो माय न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे, पराव्या नारी माऊली समान, हे गेले नेमुनी ठाईचेची. वर्णन त्यांनी केलं आहे. आम्ही परावे नारी, आम्हाला माते समान, हे आमचा निश्चय आहे. मी सांगितलं यांना काही कामाने केलं नाही. म्हणून शुकाचार्य चुकले, भीष्माचार्य चुकले, मारुतीराय चुकले आणि कार्तिक स्वामी. आणि असा एक वर्ग आहे कामक्रोध बंदी खाली, कामक्रोध बंदी खाली, तुका म्हणे दिले दोन्ही, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियांचे धनी, इंद्रियांचे धनी, आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी, कामक्रोध बंदी खाली, कामक्रोध बंदी खाली. असे अनेक प्रमाण गाथ्यामध्ये आहेत. काम क्रोध बंदी खानी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रिते, काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता, देवतया जवळी असे पापनाशी दरुशने. अजून वर्णन केलं ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्व. हे सगळं जर बघितलं तर परमार्थाला आम्हाला प्रतिबंध कोण करतात तर काम आणि क्रोध यांचं तिसऱ्यातलं वर्णन मी सांगून झालं. 7व्या अध्यायामध्ये कसं वर्णन केलं आहे? इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारता, सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यांती परंतप. इच्छा ही कुमारी झाली, कामाची तारुण्य आली, द्वेषेशी मांडली वऱ्हाडी, तया दोघास्तव जन्मला, ऐसा द्वंद्व मोह झाला, तो अजय आणि वाढविला अहंकारी. पुढं काय काय वर्णन केलं आहे बघा. इच्छा नावाची मुलगी आहे, द्वेष नावाचा मुलगा, दोघांचा विवाह. मोह नावाचा मुलगा झाला, इच्छेचा बाप अहंकार.
त्यांनी त्याची वाढ केली. आता इच्छा, द्वेष, मोह आणि अहंकार ही चारी जरी एके ठिकाणी झाली तर तुम्हा आम्हाला कधी भजन करू देत नाही. ते विकारच आहेत ना. तिने भावशुद्धीचे वाटे, पसळे विकल्पाचे काटे, चिरिले आव्हानटे अपप्रवृत्तीची, म्हणून भूते भांबावली, संसाराची आडवा माझी पडली, दुःखाची घेतली दांडेवरी, पुनरेपी जननम. हो सारखं सुरूच आहे ना महाराज. हे विकार जायला पाहिजेत. 9व्या अध्यायामध्ये 2 श्लोकावर चिंतन केलं. मोघाशा मोघ कर्मानो मोघ ज्ञाना विचित असा हा एक श्लोक आहे. आणि अवजानंतिमा मूढा मानुषितनो माश्रितम परम भाव मजानंतो मम भूत महेश्वरम वर्णन केलं आहे. हे 2 श्लोक असुर संपत्तीचे आहेत. आणि पूर्ण अध्याय सांगितला 16वा अध्याय. काम कसा आहे, क्रोध कसा आहे, लोभ कसा आहे, मोह कसा आहे, दंभ कसा आहे. आणि सगळ्यात जर मोठा कोण असेल, बाबा अहंकार निशी घन माता भक्ती भेटली बलवंत माता नर हरि राम गोविंद वासुदेवा, नर हरि राम गोविंद वासुदेवा. त्याला घनदाट अशी एक पदवी दिली आहे. फार कठीण आहे तो अहंकार. महाराजांचं एक छोटं पद घेऊन आपण पुढे जायचं. तुका म्हणे देव झाला, अहंकार गेला. अहंकार गेला तर आपण देवच आहोत. प्रतिबंध कोण करत आहे? अहंकार. मग कुणाला कशाचा अहंकार हे काय सांगता येत नाही. आम्हाला जास्त अहंकार आहे, आमच्यासारखं आम्हालाच सांगता येतं. संपला विषय. श्रीमंताला श्रीमंतीचा अहंकार, रूपवानाला रूपाचा अहंकार. ते माझ्या कीर्तनामध्ये एकटा यायचा. आमचे आत्तेभाऊ होते. ते सारखं असं करायचे कीर्तनात बसून. मी म्हटलं येदो ते उपडून काढशील कशासाठी महाराज? देह हे काळाचे धन कुबराचे. आपलं काय आहे? आम्ही स्वरूपाना देव आहोत ना. पर अहंकार, श्रीमंताला श्रीमंतीचा अहंकार, रूपन रूपाचा अहंकार, अजून कुणाला कशाचा अहंकार. अहंकार गेला की आम्ही देवच आहोत. प्रतिबंध करतो ना महाराज. म्हणून त्यांनी वर्णन केलं आहे. काम आहे, क्रोध आहे. काम अपूर्ण, क्रोध पूर्ण आहे. आपल्या संप्रदायामध्ये काल परवा होऊन गेले बघा. नाथ षष्टीला जलसमाधी 400 वर्षे 425 वर्षे पूर्ण झाली. त्यांचं नाव आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. आमचे साखरे महाराज सांगतात, सगळ्या संतांच्या लक्ष्मीची कृपा, अवकृपा, पण नाथांच्या कृपा. नाथ महाराजांची श्रीमंती फार मोठी. नाथ आपल्या वाड्यात जर पान खात बसले, ते थोंकायसाठी कधी बाहेर नाही गेले. पान खाऊन थोंकायसाठी 3.5 किलो वजनाचं सोन्याचं भांडं होतं. पान खाऊन थोंकायला श्रीमंत किती असं. पण लिंता किती. त्यांच्या अंगावरती एक मनुष्य 108 वेळा थोंकला होता. थोंकून तो आपल्या घरी गेला. नाथ महाराज आपल्या घरी आले, लोण्याचा गोळा घेतला आणि त्याच्या घरी गेले. तो मनुष्य म्हटला, तुमच्या अंगावर मी थोंकून आलो आहे ना. नाही, आयुष्यात एवढ्या वेळा एकदम कधी थोंकला नसेल. थोंकून तुझी जीभ दुखत असेल, मला लोणी घासायचं आहे. त्याला शांती. आम्हाला कोण शांती बरं कशाला म्हणतील महाराज. आमच्या मनाविरुद्ध गोष्ट झाली की लगेच आम्ही आपल्या स्वरूपाची प्राप्ती हे ब्रीद सांगता आहे, शास्त्र वर्णन करत आहे. जगात कोणीही असो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अजून तुमचं पामर, विषय, जिज्ञासु, मुक्त, अजून ब्रह्मचारी, गृहस्थी, वानप्रस्थ, संन्यासी, गरीब, श्रीमंत, पुण्यवान, पापी, कुणालाही विचारा, सगळ्यांच्या मनात एकच इच्छा आहे, मज लागी दुःख व्हावे अशी कोणी भावी ना जीवे. म्हणजे मला दुःख प्राप्त व्हावं म्हणून कोणी जीव प्रयत्न करत नाही. सगळ्यांचीचा सुखासाठी आहे. सुख हे आपलं स्वरूप आहे, हे ओळख करून देणं संतांचं कर्तव्य आहे. म्हणून ते मार्गदर्शक आहे, ते कळवून घेणं आपलं कर्तव्य आहे. मग का कळत नाही तर हे प्रतिबंध आहे. म्हणून काम अपूर्ण तर क्रोध पुढे वाढलेलं आहे. एक छोटं उदाहरण सांगून आपण मधली चाल द्यायची, उरलेला भाग आपण पुढे सांगायचा. एक मनुष्य होता, अतिशय रागीट. जरा बोललो राग यायचा. त्यालाही कळत होतं की मला हे राग येतो. त्याला वाईट वाटलं. तो एकदा तीर्थयात्रेला गेला. फिरत फिरत पंढरपुरात गेला. अंघोळ केली, देहू आळंदी केली, पैठण केलं, आपेगाव केलं, नेवासा केला. असं करत करतो शेवटी काशीमध्ये गेला. काशीमध्ये एक गंगा समोरून वाहते आहे आणि मणिकर्णिका घाट आहे. त्या घाटावर जाऊन बसला. त्या गंगेकडे बघितलं, नदी वाहते आहे. गंगामाई, माझी एक इच्छा आहे. हे सगळे लोक मला रागीट म्हणतात, हे काय बरोबर नाही. मी तुला साक्षी ठेवून आजपासून त्या गंगेचं पाणी घेतलं आणि संकल्प सोडला. मी आजपासून राग सोडला, म्हणजे क्रोध सोडला.
सांगितलं आणि घरी आला. त्याच्या घराजवळ एक मनुष्य होता. हा तिकडून याला, हा मनुष्य गेला. बुवा राम राम. राम राम. कुठे गेला होता? काही नाही म्हटले, मी तीर्थयात्रेला गेलो होतो. मग कुठं कुठं गेलास? त्यानं सगळं सांगितलं. पंढरपूर केलं, दिहो, आळंदी केली, अजून पैठण आपेगाव केलं, नेवासा केलं, मी काशीत गेलो. तो मनुष्य म्हटला, मग काशीत तुम्ही काय काय केलं? काही नाही केलं म्हटलं. त्या घाटावर जाऊन बसलो, गंगामाईला हात जोडले, ते पाणी घेतलं आणि एकदा का असताना संकल्प सोडला, मी राग सोडून आलो. तो मनुष्य थोडा बावळट होता. तो म्हटला, तुम्ही काय बोलला हे मला ऐकू आलं नाही. मग खवळला बघा. अरे मूर्ख आहेस का? तुला कळत नाही का मी राग सोडलेला? आता कळलं म्हणतात. म्हणजे राग सोडलेला रागानं सांगितलं. जात नाही महाराज, त्यांचा निघून गेला. त्यांना महात्मा म्हटलं आहे. शांती ब्रह्म पैजा लावल्या होत्या रागेसाठी. एकटा आला नाथांच्या वाड्यामध्ये, काय वाटेल ते बोलू लागला. नाथ महाराज गप्पच. अजून खवळला. नाथ महाराज गप्पच. मग रडायला लागला. अरे रडतोस का सांग ना. नाथा, माझा एक हेतू होता. तुझा काय हेतू होता? तुम्हाला राग आला असता ना तर बाहेर बसलेत ती माणसं. नाथांना राग आण, तुला पैज देतो. तुम्हाला रागच आला नाही ना, माझी पैज बुडली. हे बघ, तुझी काही पैज बुडत नाही. थांब म्हटले, तू जरा पुढं जा, मी नंतर येतो. मी नंतर आलो, तुझ्या असा खवळतो तर लोकांना मी सांगतो मला राग आला, याला पैज द्या म्हणून. दोघांचं ठरलं. त्याला पुढं घालवला. तो पण पाठीमागून नाथ महाराज गेले. त्याच्यावर एवढे खवळले, मूर्खा, तुला कळत नाही? तुला शर्म आहे का नाही? तुला लाज वाटते का नाही? असं नाथ महाराज म्हटले. आणि आपणच म्हणले त्या लोकांना, बघा मला राग आला आहे, याला पैज द्या. ते बसले लोक म्हटले, नाथा, तुम्ही जो राग आणला आहे तो खरा नसून खोटा आहे. म्हणजे खोटाही राग येत नाही, त्याचं नाव संत आहे. त्यांना देव वश झाला आहे महाराज. आम्हाला वश का होईना? हे विकार येत नाही. राहतात कुठं? वस्ती चैतन्याची शेजारी, ज्ञानाची एकाहारी, हे महामारी आवरती नाम. हे आवरत नाहीत महाराज. ते राहतात कुठून? जिथं राम राहतो आहे तिथं राहतात. त्याच्यावर आच्छादन करतात आणि आपलं प्राबल्य गाजवतात. म्हणून यांना घालवणं, याला पुरुषार्थ म्हटलं. तुकोबाऱ्या मागणी मागता आहेत. आस भय चिंता लाज काम क्रोध, तोडावा संबंध यांचा माझा, तरीचा हा जीव सुख पावे माझा. बरवे केशवराजा कळू आले, मागणे ते हेची एक आहे आता, नाममुखी संत संग दी. तुका म्हणे नको वर पंग देवा, घेई माझी सेवा भाव शुद्ध, तरीच हा जीव सुख पावे माझा. बरवे केशवराजा कळू आले, मागणे ते हेच एक आहे आता, नाममुखी संत संग दी. अभंगातलं पुढचे प्रमाण. माझ्या मुखात नेहमी अखंड तुझं देवा नामस्मरण असावं. मला संगत संतांची असावी. नामस्मरण का म्हणतं असेल? शास्त्रामध्ये पहिली पायरी ही नामस्मरणाची आहे. कारण योग मार्गाचे अधिकारी फार कमी आहेत. ज्ञानप्राप्तीचे अधिकारी फार कमी आहेत. कर्म मार्ग गुंतागुंतीचा आहे. असा एकच मार्ग आहे सर्वसमावेशी. कोणी असो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. आपल्याकडे एक अभंग आहे बघा. ऊच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. फल आहे ते सगळे बघा. चोखोबा त्यांच्या समाजामधला, गोरोबा त्यांच्या समाजामधला, सेना महाराज त्यांच्यामधले, अजून राकोबा, नरहरी, सावंता, रोहिदास, सगळ्यांचा समावेश म्हणजे वारकरी संप्रदाय. कुठल्याही समाजाला दुर्लक्ष नाही. आज महाद्वारामध्ये एक समाधी आहे बघा चोखोबांची. ते मंगळवेढ्याला आपल्या भाऊबंधांच्या बरोबर काहीतरी कामानिमित्त गेले. ते बांधकाम कोसळलं, त्याखाली सगळे सापडले. देव म्हटले, नामदेवा जा ना मंगळवेढ्यामध्ये, माझ्या चोखोबांची हाडं घेऊन ये, मला समाधी बांधायची आहे. देवा कसं आणू ते हाडं सांग. ते काय एकटा चोखोबा? अरे ज्यांच्या अस्थी काना लाव त्या विठ्ठल म्हणतील ते माझ्या चोखोबांचे आहे. काय ताकद आहे. म्हणजे ती नामदेवरा गेली तर ती काही हाडं कानाला लावली, ती विठ्ठल विठ्ठल. नामस्मरणाचं फल ती नामदेवराने आणली. देवाने गोळा करून ती नामदेव परिवार समाधी बांधली आहे. एवढी ताकद आहे. चोखोबा चालले होते पंढरपूरला, त्यांची मंडळी दिसत होती. त्यांनी सांगितलं, अहो तुम्ही पंढरपूरला चाललात, निदान तुमच्या बहिणीचं घर वाटेवर निरोप ठेवून जा. होय 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 म्हणून ते पत्ता घेऊन, ते काय आम्ही आहे होय, आमच्याही खांद्यावर पत्ता काय. रोज 100 फोन करला. ती आमची दिंडी एकदा मधीच थांबली, पण मी पुढं पताका नसल्यामुळं म्हणजे सगळ्यांनी गावाकडे फोन लावला. ते काय ते झाले वाटतं, कॅनलला पाणी आलं.
तो म्हणतो वरला आधी पास, मागणं खालचं पास. आमचे रामभाऊ राऊत म्हटले, हरामखोर, दिंडीतलं तुकडं खातोय आणि घरी फोन करतोय, जा ना घरी पाणी पाजायला, कशाला इकडे आलास म्हणले. इथे रामभाऊ राऊत ओवाचे. एकालाच कोणतरी बोलतो महाराज. हरामखोर कीर्तनकार परवडत नाही म्हणतोय. तुझ्या बापानं गाता लिहिली का सांग ना. गाता सांगतोय तुकोबांची आणि लोकांना म्हणतोय परवडत नाही. वैभव आहे कृष्ण याला सांग परवडत. केवढं चिंतन आहे महाराज. जात आमची फार बिघडली महाराज, तुम्ही त्यांनी बिघडले. मला सुद्धा बोललो होतो, श्रोत्यांनी सावध राहावं लागतं. कसं ऐकायचं, काय ऐकायचं, कुणाचं ऐकायचं. आशाबद्ध वक्ता धाक श्रोतयाची चित्ता. जर आशाबद्ध वक्ता असत तर माळी सर त्या श्रोते काय त्या श्रोत्यांना ऐकायचं, तुमच्याकडे आशा निघून गेली नाही. जबाबदारी फार मोठी. वक्ते म्हणून रोज प्रत्येक गावात भांडतील लोक म्हणतात, ह्या गोळा एवढा नको म्हणतात. महाराज कळलं नाही, चांगला आवडत नाही महाराज, कधीच चांगला आवडत नाही. ही मृत्यू लोकांची उपर आहे. परमार्थ निखा असावा, चोखंदळ असावा, देवाला आवडणारा असावा. नाहीतर मग काय घाणा रोज टनानं ऊस खातोय, त्याला किती आहे सांगा. नळी फुंकिली सोनारे वगैरे काहीतरी घेऊन जायचं महाराज. आमचे बाप मला त्रासचक्र सांगायचे, वाल्या वाल्या राहायलाच नाही. कोण झाला? वाल्मिक ऋषी झाला, याला परिवर्तन म्हटलं. आम्ही अजून जर वाले असत तर काय करायचे, काळ्याची पांढरे संप्रदाय शिकवत बदल व्हायला पाहिजे ना महाराज. आधीचा वाल्या नाही राहिला, वाल्या कोण झाला? ऋषी झाला. नामस्मरणाचं फल आहे असं आपल्याकडून घ्यायला पाहिजे. ते वदनी तुझे मंगळनाम, हृदय अखंडित प्रेम त्यांनी वर्णन केलं आहे. सगळ्यात सोपी सेवा कोणती असेल तर नामस्मरणाची आहे. नामस्मरणाला वेदाची मान्यता आहे. नाम जपयज्ञ परम बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे, कामामध्ये काम काही मना राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, आंघोळ नल घेतोंड धुवावी. वर्णन केले त्याने. कामात तुम्ही राम घ्या, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपाही उद्धरती. फरक एवढं सांगितलं आहे. नाम संकीर्तन साधना पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, मागे जाळी महादोष पुढे नाही गर्भवास, पुराण प्रसिद्ध सीमा नाम तारक महिमा. असा असणं नामस्मरण आहे. रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप, पापाचे कळप घेता नाम विठोबाचे, परवजळती पापाचे. नामस्मरणाचं फार 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 मोठं आहे. एक उदाहरण आहे. कृष्णावतारामध्ये पांडवांच्या करवी भगवान कृष्णाने एक राजसी यज्ञ केला. हत्तीच्या सोंडीसारखी तुपाची धार 1 वर्ष पडत होती. कुठं? यज्ञामध्ये. आता करशीला काय असा यज्ञ? ते बेळगाव भागामध्ये 10-12 गावचे लोक मिळून पारायण करतात. मी एकदा गेलो कीर्तनला, 7 ते 9 कीर्तन होतं. जवळजवळ 7 ते 8 हजार माणसं जेवाय बसली होती. सगळे पदार्थ वाढले होते आणि ते तूप वाढायसाठी एकटं आलं. ती एवढी तुपाची वाटी होती. तर ती माणसं बसलेली बघितली, कुणाला वाढणार सांगा. त्यानं मायेत घेतल्याने म्हटलं, हा हे तूप आहे, खाल्ला असं समजा म्हटला. घेऊन गेला. कसा यज्ञ करणारा? 1 वर्ष हत्ती सोंडीसारखी तुपाय धार, एक यज्ञ. महाराज म्हटले एवढं काही करायची गरज नाही. राम म्हणता चाले, यज्ञ पावला पावले. एक राम म्हणून तुम्ही पाय टाकला, एक यज्ञ होतो. नामस्मरणाचं फल आहे. तर घ्यायला पाहिजे कसं? जसं तुकाराम महाराज घ्यायचे असं घ्यायला पाहिजे. गोविंद गोविंद मना लागल या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया, नको वैकुंठीचा वास आहे तया सुखा नाश, अद्भुत हा रस कथा काळी नामाच्या, तुझ्या नामाचा महिमा तुझ नकळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. पाप्यांचाही उद्धार होतो आहे. तुकोबाला कसं घ्यायचे? माझी मजा झाली अनावर वाचा, नामाविषयी माझी वाणी अनावर.
दुसऱ्या कशासाठी नाही, त्यात काय लिहिलेलं नाही बघा पहिल्या प्रमाणामध्ये. कदम महाराज, माझी मदत झाली अनावर वाचा, कशासाठी पुढं सांगितलं, त्या भगवत नामासाठी, बाकीसाठी नाही. आमच्या साखरे महाराजांचं एक उदाहरण आहे. एक पट्टीचे कीर्तनकार, वेदांत सांगा तयार, ज्ञान सांगा तयार, संगीतात तयार, पण सवय होती कीर्तना उभं राहिलं की पांडुरंगा करू प्रथम नमन नव्हे, सगळ्यांना एक शिवी हसडायची कीर्तन चालू. कोण ऐकणार हो, तुम्ही काय शिव्या काय आमच्या आलात हो बुवा जा म्हणतील. बरं काय करायचं मग? काही बाकीच्या कीर्तनकारांनी तक्रार केली वरिष्ठ कीर्तनकारांच्याकडं, अमुक अमुक महाराज वेदांतामध्ये तयार, शास्त्र सांगाय तयार, गायन कराय तयार. मग चांगलं आहे म्हटले त्यांनी. नाही नाही, ते कीर्तनला उघडलं की पहिली शिवी देतात आणि कीर्तन चालू. हे तर बरोबर आहे का म्हटले. मग त्याला ताकीद करूया म्हटले. मग सगळ्या कीर्तनकारांनी त्याला बोलवून घेतला. काय हो तुम्ही कीर्तनकार हो? रोजच आहे म्हटला बाहेर मी, म्हणजे एवढ्या तारखा आहेत. मग लोकांना प्रबोधन करता हो? करता. गायन सुंदर करतो म्हटला, वेदांत मांडणी चांगली करतो. मग तुम्ही लोकांना शिवी कसं काय देता? त्यानं सगळ्यांना पहिली शिवी दिली आणि बोलायला चालू केलं. ए बाबा तू जा म्हटले, तुझ्याशिवाय काय आम्ही रिकाम नाही. त्याच्या वाणीला पडलेली ती सवय होती शिवी देऊन बोलायचे. महाराजांच्या वाणीला पडलेली सवय आहे. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असेल, गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. महाराज भंडाऱ्यावरती गेले तर जिजाऊ भाकर घेऊन जायची, सांगून जात नव्हते. देहोतून बाहेर पडल्यावर कान लावायचा, ज्या दिशेकडून विठ्ठल हा ध्वनी येईल त्या दिशेला महाराज सापडायचे. पहिला घास पतीच्या मुखात, पोटभर शिव्या घालायची. कुणाला? देवाला. खात होती शिव्या नव्हे, पती हा परमेश्वर मानत होती. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, पतीची या मता अनुसरणी पतिव्रता, पतीची या भावा पती हिची परमसेवा. आहे का आपल्याकडं? असेल तर काय भाग्य आहे. लोकाला उपदेश करता आपण गेलो तर मग घरचं राहिलंच सगळं. म्हणून भांडण आहे, बाकीचं काय नाही. पाठीमागे डोळे झाकून उभी ते पुढं नाही. ऐकलं सांगा वाक्य, पाठीमागं. पुढं असेल तर नाही लागत आहे नाही. पुढं शास्त्रकारांनी सांगितलं, कुठेही नाही सांगितलं. तो भाग अलग आहे, तुम्ही समजून घ्या. मुद्दा ते काय काय वर्णन केलं आहे ते तात्पर्यातला असं आहे. नामस्मरणामध्ये अनेकांचा उद्धार आहे. एक भागवतामध्ये चरित्र आलेलं आहे बघा. अजा मेळा पाप राशी नामे नेले वैकुंठासी. तुम्ही रोज अभंग भजनात म्हणता. कोण होता अजय मेळा? माहिती पाहिजे महाराज. अजय मेळाचं मध भागवतामध्ये चरित्र आहे. तो ब्राह्मण होता, गळ्यामध्ये यज्ञोपवीत होतो, त्याची पत्नी पतिव्रता होती, त्याला संतान होतं. तो रोज पूजाला फुलं आणायचा अरण्यातून जाऊन. अतिशय सुंदर चाललं होतं. एक दिवस तो फुलं आणताना वाट चुकून आला वेश्यांच्या अड्ड्यावरून. ती वेश्यांचं दिवसा पशुत व्यवहार बघितलं, काय केलं आणि ते चित्तातून जाईल. पुन्हा कोणतरी विचारलं, अरे हे काय बरोबर आहे का? तू ब्राह्मण आहेस ना, तू पूजा करतो देवाची, सगळ्यात यज्ञोपवीत, तुझी पत्नी पतिव्रता, संतान आहे ना म्हटले. त्याने काही नाही. शेवटी तो वेश्येशी रत झाला. वेश्येपासून 10 मुलं झाली. हा कुठेतरी अरण्यात गेला होता. 10व्याला घेऊन ती वेश्या बसली होती, दिंडी चालली होती. ओ संत महात्मे, तुम्ही पंढरपूरला चालत? हो चाललो. हे बघा मला 10 मुलं आहेत, 9वं काय माझं प्रेम नाही, या 10व्यावरती प्रेम आहे, याचं नामकरण काय करू? ते संत म्हटले नारायण नाम ठेवा. नारायण नारायण. अजय मेळा दोघं नारायण नारायण. नारायण म्हणत देह पडला कुणाचा? अजय मेळाचा. यमदूतही आले आणि विष्णुदूतही आले. यमदूत म्हणले तुम्ही कशाला आलाय? अवय आमचं गिऱ्हाईक आहे, हा पापी आहे, हा ब्राह्मण आहे, याच्या गळ्यात यज्ञोपवीत आहे, याची पत्नी पतिव्रता आहे, याला पूर्वीचं संतान आहे, हा वेश्येशी रत झाला, वेश्येपासून याला 10 मुलं झाली, हे आमचं गिऱ्हाईक आहे. विष्णुदूत म्हटले आम्हाला विष्णूची ताकीद आहे, कोणी मृत्यूलोकात जर माझं नाव घेत असेल त्याला वैकुंठाला घेऊन या, कारण ह्यानं नारायण हा नाम जपला आहे. तर नाव होतं कुणाचं? मुलग्याचं. तालुकून धरलं देवानं. अजया मेळा पापराशी नामे नेले वैकुंठाशी, नाम जपिले वाल्मिकाने, फुटले टोन प्याला पाणी. तुम्ही चरित्र वाल्यात सांगून आपण जय विठ्ठल करूया. वाल्या कसा होता? त्याचं रामायणाच्या पहिल्या अध्यायामध्ये चरित्र आहे बघा. डोंगरावर बसून 12 गावी दृष्टी फिरवायचा, कोणी सापडलंच तर जिवंत नाही सोडायचं. अशी किती मारली होती. ज्याच्या गळ्यात लिंग आहे, मोहरी एवढ्या खड्यानं 7 रांजणी भरल्या होत्या. किती खड्यानं? मोहरी कुणाला माहिती आहे का नाही? आचार्य मामाला विचारायला पाहिजे. ते टाकतात ना आमटीमध्ये मोहरी, म्हणजे रांजणी विचारायला पाहिजे कुंभार मामाला. रांजणी कुठं आहे? तर महाराज बाथरूमात कुठून पाणी पडतं काही कळत नाही. नवीन जर मनुष्य गेला तर खाली पाक पडतो, वरनं भिजतो. आमचे कोण बुवा भिजलेच सगळे. कशाला जायचं लोकांच्या बाथरूमात? महाराज सांगून चालू. गंमत चिंतनामध्ये आहे 15 घागरीची रांजण, 7 रांजणी भरल्या होत्या, मोरी एवढ्या खड्यानं वाल्याचं पान. नारायण त्या वाटेने चालले होते आणि पकडलं. कोण आहेस तू? आत्तापर्यंत एवढ्या शिकार केल्या, मला कोण नाही विचारलं.
अरे सांग तरी. नारद म्हटला, मी वाले आहे. काय करतोस? काही नाही, तुम्हाला मारायचं आहे ते काढून घ्यायचं. कशासाठी करतोस? कुटुंब जगवायसाठी. मग हे पाप आहे ना, पाप पुण्य मला शिकवू नको. अरे हे वाईट आहे. आयुष्यात चांगल्या वाईटाचा विचार केला नाही. दोघांचा संवाद चालला. एक चोर आहे, एक नारद आहे. थोडी संगत रेड्याला ज्ञानोबांची घडली. रेडा वेद बोलायला, चोराची बुद्धी का पालटू नये? नारदा, मी काय करू? अरे ज्यांच्यासाठी करतोस ती भोगाय, त्याला काय विचारून ये ना. तू पळून गेला असतं. मला बांधून घाल म्हटली. त्यांनी बांधून घातलं. ती तशीच फरशी घेतली, घरी गेला. ऐकलं का? हो ऐकलंय म्हटली. आज मला एक वेगळी शिकार मिळाली, तिचं नाव नारद आहे. तुम्हाला काय रोज शिकारी मिळते का? पत्नी म्हटली. नाही नाही, माझं ऐक म्हटली. त्या शिकारीचं असं म्हणणं आहे, हे सगळं कुणासाठी करतो आहे मी? कोणासाठी करता? पत्नी म्हणली, तुमच्यासाठी. हो बरोबर आहे, तुमची जबाबदारी आहे आमचं सांभाळ करणं. मग हे म्हणे पाप होतंय म्हणे नारद. तिची पत्नी म्हणजे लोकाला मारून काही पुण्य होईल का? सांग ना. दोघांचा संवाद चालला. हे भोगायचं कोणी सांग. ती म्हटली, तू भोगायचं म्हटलं तर माझी शिकार पहिली करील. तो कोण होता? वाल्मी. तू काय सामान्य आहे का? थांब म्हटली, सांगतो. ती घरी गेली. आपल्या घरात तिने सोंग काढलं. वाल्मी का, तू माझा पती आहेस, मला या बोटाला विंचू चावला आहे, एवढ्या वेदना होतात वाल्या, मला सहन होत नाहीत. निम्म्या वेदना तू घे ना. वेडी आहेस का? वेदना ह्या ज्याच्या त्यानं सहन करायच्या. मग तू काय वेडा आहेस का? केलेलं कर्म हे ज्याचं त्यानं फेडायचं. मग तो पत्नीलाच गुरु मानली. नारदा, मला काहीतरी सांगा. मन म्हटले, राम राम. आयुष्यात मरा आणि मारा, मरा मरा मराचं नाम झालं राम राम. नाम जपिले वाल्मिकाने, फुटली टोन प्याला पाणी, तुझ्या नामाचा महिमा. काय वर्णन केलं त्याने. असं असणार नामस्मरण आहे ते अखंड मुखात पाहिजे. नामस्मरणाचं फल आहे अंतःकरण शुद्धी. शुद्ध अंतःकरणात ईश्वराचं प्रतिबिंब उमटतं. ईश्वर कृपा म्हटलं, ईश्वराचं कार्य हे गुरूंची भेट घालून देणं. गुरुकृपा, शास्त्रकृपा, आणि मग या सगळ्या कृपा झाल्या की सकल दुःखाची निवृत्ती होते आणि आपल्या स्वरूपाची प्राप्ती होते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, नाममुखी संत संग देई. मुखात नाम पाहिजे आणि संगत कोणाची पाहिजे? बैसता संतांचे संगती, बैसता संतांचे संगती. करो आले कमलापते, करो आले कमलापते, करो आले कमलापते, करो आले कमलापते. आपुले कोणी चनावते, आपुले कोणी चनावते, आपुले कोणी चनावते, आपुले कोणी चनावते. निश्चयाची दृढ झाला, बैसता संतांचे संगती, बैसता संतांचे संगती, बैसता संतांचे संगती, बैसता संतांचे संगती. संगती बैसता संतांचे संगती. संत संगतीमध्ये आपल्याला कळतं आहे. आता संतांचं प्रकरण हे फार मोठं आहे. संत तिन्ही ग्रंथामधून त्यांचं वर्णन केलं आहे. एक गाथा ज्ञानेश्वरी आणि भागवत. तेची संत तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काही टाना टोना नाम स्मरणा वाचुनी. एक 2 श्लोक भगवद्गीतेमध्ये आहेत बघा. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनः तत्त्वदर्शिना. ते ज्ञान पैगा बर्वे जरी मनी अति अनावे, तरी संताया भजावे सर्वस्वीशी. आणि पुढं 15व्यात वर्णन केलं, संता सवे वसता योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्याशी. आवरून निवृत्ती होण्यासाठी संतांची गरज आहे. अनंत जन्माच्या निष्काम कर्म उपासनेनं चंचलता आणि म्हणजे तुमचं मरदोष निघून गेला, स्वस्वरूपाचं अज्ञान होण्यासाठी संतांची संगतीची गरज आहे. मग तिचं पुढं चिंतन आहे, कसं ओळखायचे संत, कुणाला म्हणायचं. आम्ही सांगतो म्हणून संत, तुम्ही ऐकता म्हणून संत. संतांची व्याख्या ही वेगळी आहे. या संताशी भेटता हरे संसाराची व्यथा, पुढता पुढती माता अखंडित ठेवीन. तुका म्हणे धन्य झालो, सुखे संताचे आधालो, लोटांगणी आलो वैष्णव भारती कोणी. असं वर्णन केलं त्याने. आज फिटले माझे कोडे, बहुता जन्माचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे, आलिंगणी संतांची या दिव्य झाली माझी काया. हे सगळं जर आपण चिंतन बघितलं तर मनुष्याला आपल्या मानवी जीवनामध्ये संतांची संगतीची गरज आहे. म्हणून नाममुखी संत संग देई, तरीचा हा जीव सुख पावे माझा, बरवे केशवराज कळू आले. तुका म्हणे नको. वरपंग शब्द आहे. वरपंग कशाला म्हणायचं? भरपूर प्रमाण आहेत ज्ञानी गात्यामध्ये. सासूसाठी रडे सोन, भाव अंतरीचा भिन्न, मोले घातले रडाया, नाही असो अनिमाय वरपंग. परवा आपल्या वाचनामध्ये अभंगाला अवतारांचे पाठ चालू आहे भागवतावरती.
त्या चिंतन असं आलं होतं, तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये एक अभंग आहे, तेवढा सांगून जय विठ्ठल करूया. एक मनुष्य होता, त्याचा आवडता प्राणी होता मेंढा. मेंढा जीव की प्राण. त्याला 2 शिंग होती, 4 पाय होती. मेंढा हो, मग सगळ्यांना माहिती आहे. एवढं तो एक क्षण त्या मेंढ्याला विसरला नाही. मृत्यू पावला. अन्न पाणी त्यागून तो रात्रंदिवस रडायचा, माझा मेंढा, माझा मेंढा. कोणतरी एकटा गेला. अरे बाबा का रडतोस? अरे तुला काय ठाऊक आहे, माझी एक आवडती व्यक्ती निघून गेली. कोण होता? मेंढा. मला करमत नाही म्हटला. हे बघ, ते समोर मंदिर आहे ना आंधळामधलं, त्या मंदिरामध्ये नाम सप्ताह चालू आहे, प्रवचन कीर्तन असतं. कोणतरी साधू महाराज येतात, वारकरी कीर्तनकार येतात, काय ते 2 तास सांगतात, ऐकून ये. हा जाय त्याच दिवशी एक संन्यासी गेला. त्याची दाढी होती, नवीन गेलेला कशाला पुढं बसल, लांब मागं बसला आणि बरोबर त्या मेंढ्याकडे बघून, कारण त्याच्या मेंढ्याला काय होतं, तो बोलताना दाढी हलायची, घळा 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 रडायला लागला. ह्याला स्मरण कुणाचं झालं? ते महाराज सांगायला लागले, हे बघा, जगात प्रकाशमान 2 आहेत, चंद्र आणि सूर्य. हा म्हटला माझ्या मेंढ्याचंच वर्णन चाललंय, कारण त्याला शिंग किती होती. परत ते महाराज म्हटले, जगामध्ये एक वेद म्हणून 4 प्रकार आहेत बघा, म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. आत्ता म्हटला मला पुन्हा पटल्या, कारण मेंढ्याला पाय किती होते. महाराज म्हणतात, 2 शिंगे 4 पाय, पुन्हा दावी म्हणे होय, देखुनी पुराणिकाची दाढी, रडे स्पुंदे नाक मोडी. काय हाकून गेला, जाऊन गळ्याला पडला महाराजांच्या. महाराज म्हटले, बाकी या श्रोत्याला, मूर्ख आहात का तुम्ही? अरे रोज ऐकता, तुम्हाला कधी अश्रू फुटलीत काय? तासभर आला नाही तर हा रडायला, याचं प्रेम केवढं. तो म्हटला, बुवा तुझं प्रेम म्हणजे माझं नवं, तुला बघून मला मेंढ्याची आठवण झाली. वरपंगाचे लक्षण आहे, अशी सेवा नको. येई माझी सेवा भाव शुद्ध, शुद्ध ज्याचा भाव झाला, देव दुरी नाही त्याला. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला, भावी गावी गीत शुद्ध करून या चित्त. तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव, आवडीने भावी हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. शुद्ध भाव पाहिजे, अंतःकरणाच्या प्रेमाचा विषय देव झाला की देव दुरी नाही त्याला. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे नको वर पंग देवा, घेई माझी सेवा भाव शुद्ध. असं घडलं तर आणि तरच, तरीच हा जीव सुख पावे माझा. बरवे केशवराजा कडू आले ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुका म्हणे नको वर पंग देवा. आवाज नका थांबा.
तरीचा हा देवा सुख पावे माझा तरीचा हा देवा सुख पावे माझा द्वारकेशी राजा द्वारकेशी राजा टिकायला पाहिजे. आपल्या कुळामध्ये एखादा वैष्णव निर्माण करा, ज्ञानेश्वरी वाचा, भागवत वाचा, गाथा वाचा. वरपंगाचं काय करू नका. जगाला बरं वाटतंय म्हणून तसं वागू नका. देवाला बरं वाटलं असं मानवी जीवन जगा. असं जगलो तर आपण आपल्या जीवनातलं दुःख निवृत्त करून आपल्या ऐहिक जीवनामध्ये आपण समाधान, सुख, आनंद प्राप्त करून घेऊ. असा हे भगवंता. तो सगळ्यांना आनंद प्राप्त व्हावा, सगळ्यांना सुख द्यावं, सगळ्यांचं कल्याण व्हावं. त्या देवानं करावं. देवाकडे मागणी मागूया आणि थांबूया. विठ्ठल जय जय विठ्ठल.